brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आता मंत्रिमंडळात ट्युनिंग चांगलं कोणाशी जमतं, अजितदादांशी की देवेंद्र फडणवीसांशी? काय ट्युनिंग जास्त चांगलं कोणाशी जुळतंय तुमचं? अरे माझं फडणवीस साहेबांबरोबर, अजितदादाबरोबर, एकनाथराव शिंदे बरोबर, युतीचे सगळे आमदार आणि विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे आमदार सगळ्यांबरोबर चांगले आहे. त्यातल्या त्यात फडणवीसांशी जास्त जुळतं. ते जुळतं म्हणजे असं आहे ना की मुख्यमंत्री आहेत ना. आता समजा मुख्यमंत्री आले ताबडतोब तर तुम्ही आम्हाला सांगा ना, तुम्ही खाली जा, आता मुख्यमंत्र्याच्या अगोदर घेतो. त्यांचा तो मान सन्मान आहे, तो द्यायलाच पाहिजे ना त्यांना. आणि का देऊ नये? ते आपल्याशी आमच्याशी चांगलं वागतात, सगळ्यांना सांभाळून घेतात, तर आपण चांगलं वागलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला लढाईच करायला पाहिजे असं थोडेच. काही गोष्टी जर गोडी गुलामीनं सांगून जर होतात तर प्रत्येक वेळेला लढाई करायचं कारण काय? ज्यावेळेला लढा करायचा तेव्हा लढा सुद्धा घेतला अंगावर. असं काय नाही, बीजेपीच्या विरुद्ध सुद्धा फार लढलो. पण तुम्हाला तुमचा मोदी पक्ष जो साहेबांच्या आहे विरुद्ध मी अनेक वेळा जे आहे त्यांना सुद्धा विरोध केलेला. तर लढायच्या वेळेला लढायचं. प्रत्येक वेळेला आपल्या लढतोय आपला कशासाठी? तुमची जर कामं होत आहेत व्यवस्थित जी पाहिजे तुम्हाला, संपला विषय.